बाहेर लोकांना दिसायला बरं अंगभूत असावं सर्व. कर्णाकडे हा गुण अंगभूत होता, फक्त कर्णाकडे होता. असं म्हटलं जातं महाभारतात की भगवान कर्णाची स्तुती करायची. दानाचा विषय निघाला की भगवान कर्णाची तोंड भरून स्तुती करायची. अर्जुनाला तसं थोडं जडच जात होतं म्हणा, स्वाभाविक सुद्धा आहे म्हणा जड जाणं. अर्जुनाने विचारलं देवा, दानाबद्दल तुम्ही कर्णाचं वर्णन करतात, कर्णालाच तुम्ही दाता म्हणता, धर्मराज तुम्हाला कमी भरतो का, कमी दिसतो का? देवाने सांगितलं धर्मराज दान देणारा असला तरी धर्माकडे दान हा अंगभूत गुण नाही. मला कुठं कमी आहे धर्मराज सांगा. भगवान परमात्माने अर्जुन वेशांतर करतात, वेशांतर. वेश पालटला, ब्राह्मणाचा वेश धारण केला, धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला जाऊन सांगितलं राजा आम्हाला विठ्ठल मंदिर बांधायचं आहे आणि त्यासाठी मदत हवी. सांगितलं धर्मराजाने लागेल तेवढी मदत देतो, जे सांगाल ते देतो. सांगितलं 7 दिवस आम्हाला सप्ताह पण करायचं आहे, करा म्हणाले. त्यासाठी शिदा पण द्या, देतो म्हणाले, वाटेल तेवढा शिदा देतो. स्वयंपाकासाठी म्हणाले आम्हाला गॅस शेगडी वगैरे चालणार नाही, चंदनाचेच लाकडं असणं आवश्यक आहे, डुकऱ्या बाबूळ सुद्धा चालणार नाही. अखंडधार पाऊस चालू होता. धर्मराजाने सांगितलं, म्हणाले पुष्कळ चंदनाची लाकडं आपल्याकडे आहेत, पण म्हणाले अखंडधार पाऊस चालू आहे, ओली झालेली आहे. ब्राह्मण देवतेने सांगितलं कोरडी लाकडं पाहिजे, लगेच स्वयंपाक करायचा आहे आम्हाला. बोल. नाही ना म्हणाले, मग आहेत ना चंदनाची लाकडं भरपूर आहेत, पण पाऊस चालू आहे, 15 दिवस झाले, अखंडधार पाऊस चालू आहे. ओली आहेत मला पाय वाटेल तेवढे आहेत, पण ओली आहेत. तसेच निघाले, कर्णाकडे गेले आणि हेच कर्णाला सांगितलं सप्ताह करायचा आहे, शिदा द्या. कर्ण म्हणलं घ्या, करा, चला काय हरकत नाही. म्हणाले स्वयंपाकासाठी चंदनाची लाकडं द्या. तिकडे पण अखंडधार पाऊस चालवता. कडकन उठला तो कर्ण आणि सिंहासनाला लाथ घातली, मोडलं सिंहासन. सांगितलं 1 सप्ताह होईल, एवढं मोठं होतं, 1 सप्ताह होईल बरं, दुसऱ्या सप्त्याला दुसरं बघू, चला करा म्हणलं आधी सप्ताह. मग सांगितलं अर्जुनाला की कर्ण ज्या सिंहासनावर बसत होता ते चंदनाचा आहे, आणि तुझा भाऊ बसत होता ते काय तू बाबळाचा आहे का रे? हा, अंगभूत गुण कर्णाकडे होता, कर्णाकडे. दातृत्व सांगितलं ज्ञानोबरेने. पुढीलांचेरी संकल्पे तैशे जे देणे ते उमपगा दान. विठ्ठल विठ्ठल याचकाने जे मागितलं ते दात्याने द्यावं, त्याला दान म्हणतात. काय म्हटलं? याचकाची रुची जिथं प्रधान त्याला दान होतात, आपण आपल्या रुचीने देतो. पुढीलांच्या संकल्पेत ईशेचे देणे ते उमपगा दान. त्या दान म्हटलंय ज्ञानोबरे. शौर्य तेज धृती दाक्ष युद्धच्या पलायनम दान. त्या दान पदावरच्या त्या उभे माऊली सांगतात आवडीची मापी साधलेली भलतीने घेपी. पुढीलांचे संकल्पे तैशे जे देणे ते उमपगा दान. जेत 6वे गुण रत्न. 6वा गुण आहे, 6वा रत्न म्हटलं ज्ञानोबरेने. रत्न त्या गुणाला, दान गुणाला. कर्ण असा वीर होता की याचकाने जे मागितलं ते देणार. महाभारतातला कथाभाग. दुर्योधनाच्या पत्नीला रथात बसून जात असताना एक ब्राह्मण कर्णाकडे येत होता. रस्त्यातच गाठ पडली. कर्णाला नमस्कार केला, सांगितलं हो थांबा, मग मी आपल्याकडे चाललो. काय काय नाही, मला मुलाचं लग्न आहे, मला दान द्या. मी ब्राह्मण आहे, मी दुबळ आहे. रस्त्यात कर्णाकडे काय नव्हतं, पण दुर्योधनाच्या पत्नीच्या नाला देऊन टाकले. घरी आली, रागाला तिला, रडायला लागली. कारण दागिन्यावर स्त्रियांचं खूपच प्रेम असतं बरं का. न विचारता पुन्हा दिले. पूर्वी म्हणाले महिलांना रडण्यासाठी स्वतंत्र घर होतं, कोपघर असं त्याला नाव होतं. म्हणाले कोणत्याही घरात रडायचं नाही, त्या घरात जाऊन रडायचं. पूर्वी ती घरं पण होती आणि त्या घरांची गरज पण होती.
आता ती घरं पण नाहीत, त्या घरांची गरज पण नाही. पूर्वी का गरज होती, आता का गरज नाही. पूर्वी गरज अशी होती, पूर्वी सासू सुना भांडत होत्या म्हणून गरज होती. आता सासू सुना भांडत नाही म्हणून गरज नाही. पूर्वी सासू सुना भांडत होत्या म्हणाले हो, मग आता सासू सुना भांडत नाहीत म्हणून नाही. का भांडत नाही? सासवा सुधारल्या का सुना सुधारल्या? उत्तर असं आहे, पूर्वी सासू सुना एकत्र राहत होत्या म्हणून भांडत. आता सासू सुना एकत्र राहतच नाही म्हणून भांडत नाही, सुधारलं कोणीच नाही. हे त्याचं उत्तर आहे. घरात जाऊन रडू लागले. दुर्योधनाला कल्पना झाली. गेला तो, विचारलं काय झालं रडायला. बोट दाबल्यानंतर हात तोडणाऱ्या अवलादीचा सांगितला दुर्योधन. कोणी जर बोट दाखवला ना तर बोट नाही, हातच काढणारा. त्याची बायको रडत होती. तो गेला, विचारलं काय झालं रडायला. तिने सांगितलं, म्हणतो तुमचा दोस्त नाही का कर्ण. कर्णाचं नाव ऐकल्याबरोबर शांत झाला, गाळ झाला. कारण माऊली काय म्हणतात, पंचाननू कर्णवीरू, पंचाननू कर्णवीरो, कर्णवीरो. ह कर्ण कसा वीर आहे? पंचानन. पंचानन म्हणजे का? सिंह. सिंह सिंह माहिती आहे तुम्हाला? हे असू पाऊ उचलीला, मदमुखानं घालती खाला, गरजवून पुढा झाला सिंह जरी. ज्ञानवर्धाला हत्याने पाय उचलावा, पुढे टाकण्याच्या पूर्वी सिंहाची डरकाळी कानावर यावी. समाधी लागते, समाधी कोणाला? हत्याला. हे ज्ञानोबरांचं सृष्टी विज्ञान आहे. पाऊ उचलीला, मदमुखानं घालती खाला, उचललेला पाऊल टाकायचं विसरून जातो, तातडते समाधी लागते त्याला, हत्याला. इतका शूर आहे तो सिंह. खूप उभे आलेले आहेत त्याच्या. आणि त्याची उपमा ज्ञानोबराय कोणाला देतात? कर्णाला देतात. रिपुगज पंचाननू कर्णवीर, पंचाननू कर्ण. आमच्याकडे सिंहासारखा शूर कर्ण आहे. चला, कर्णाचा नाव ऐकल्याबरोबर थांबला. विचारलं झालं काय? तिने सांगितलं काय नाही. मला रस्त्याने जात असताना एक ब्राह्मण आला. त्या ब्राह्मणाने कर्णाकडे माझ्या मुलाचं लग्न आहे, मला दरेवी द्या, मला दान द्या असं म्हटलं. आणि त्यावेळेला कर्णाने माझ्या अंगावरचे दागिने काढून देऊन टाकले. दुर्योधन म्हटलं बरं झालं, त्या ब्राह्मणाला एवढी सुबुद्धी दिली देवाने की त्याच्या मुलाच्या लग्नाला पैशाचीच अडचण होती. एवढं बरं म्हणाले. मुलीची जर अडचण राहिली असती आणि त्याने जर सांगितलं असतं की माझ्या मुलाला कोणी मुलगी देत नाही, एखादी द्या, तुलाच उचलून दिलं असतं म्हणाले. असा आहे तो कर्ण. त्याला म्हणतात दाता. पुढीलांच्या संकल्पे तैसे जे देणे ते उमा बघा दान. त्याला दान म्हणतात. दान एक भगवानच दाता आहे फक्त, बस. दुसरं हे. आणि अभयाचं दान कोणी देऊ शकत नाही. मी आधी ते प्रमाण सांगितलं, उदाहरण सांगितलं की ज्यांचा प्रवास गाढवावर आहे ते घोडा काय देते. जे जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत आहेत, ब्रह्मदेव असो अथवा इंद्रदेव असो, ते काय आपल्याला अभयाचं दान देतील. पण तुकोर सांगतात देवा तूच एक असा उदार आहे आणि तूच फक्त अभयाचं दान देऊ शकतो. त्या अभंगाच्या
ऐसा कोणी न देखी उदार. तू कोणाला सांग देवा, तुझ्यासारखा कोणी उदार नाही जगात. देताना मनसी पात्रा पात्र, पात्रा पात्राचा विचार करत नाही देव देतात स्वतंत्र मारतात. हा का हो, पुतनेला देवाने काय दिलं माहितीये सर्वांना? सायुज्यता, सायुज्य मोक्ष. सायुज्य तेव्हा तेने मुक्तीचारी साधेल्या. किती मुक्ती आहेत? चार. कोणती? स्वरूपता, सलोकता, सलोकता, समीपता, समीपता आणि सायुज्यता. चौथी मुक्ती. भगवान कोणती? स्वरूपता आहे का पहिली? सलोकता. सलोकता. सलोकता मुक्ती देतो. त्या लोकात, त्या लोकाला जाणं ना, त्याला काय म्हणतात? त्याने वैकुंठ भवने घर केले, वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेव ध्याने, रामकृष्ण बोले, ज्ञानदेव ध्याने, रामकृष्ण बोले, ज्ञानदेव ध्याने, रामकृष्ण बोले, ज्ञानदेव ध्याने, रामकृष्ण बोले. वैकुंठ भवने घर केले, वैकुंठ भवने घर केले, हरिमुख भाला, हरिमुख भाला, हरिमुख भाला, हरिमुख भाला. वैकुंठ भवने, वैकुंठ भवने घर केले, हरिमुख भाला, हरिमुख भाला, हरिमुख हे मग ते सलोकता. त्या लोकाला जाणं, वैकुंठ लोकाला जाणं, त्या लोकाला जाणं सलोकता. मला वाटतं 15-20 महिने, 15-16 महिन्याचा कालावधी गेला. आपल्या भारतात विधानसभेची निवडणूक झाली नाही का? लोकसभेची झाली ना. हो. एवढ्या सभा घेतल्या त्या महापुरुषाने, मोदीने. मला असं वाटतं की अजून जगात एवढ्या सभा कोणाच्या झाल्या नाही. इतक्या सभा झाल्या कोणाच्या? मोदीच्या. अनेक लोकांना त्या सभेला जाण्याचा योग आला. अनेक लोक. हो. आपण काय केलो नाही, पण टीव्हीवर बघितलं नाही का? हो. अनेक लोक गेले त्या सभेला, त्यांनी त्या सभा बघितल्या, त्या लोकात बसले. ते व्यासपीठावर थोडं जाता आलं सर्वांना. नाही, फक्त आमिषा नाही का? हो. व्यासपीठावर म्हणजे खुर्ची टाकून बसणं, जवळ बसणं. हो. अनेक लाखाने लोक, पण समीपता नाही. सलोकता आहे पण समीपता नाही. समीपता थोड्या लोकांना. समीपता म्हणजे जवळी. महाराज जाता ना. हो. काय म्हटलंय? लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यदेव नामे जनानी लो, नित्यदेव नामे जनानी लो, जनानी लो, नित्यदेव नामे जनानी लो. ही जी मुक्ती आहे ना, हिला समीपता म्हणतात. समीपता. सलोकता, समीपता. आता स्वरूपता. चतुर्भुज नर भवने भोरी हरिपटाचारी मुक्ती आलेली आहे महाराज. हो. देवासारखं स्वरूप. लाजले गे माया कवना वाळो, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळो. महाराज. हा, याला म्हणतात स्वरूपता. स्वरूपता.
महाराज ही तिसरी मुक्ती आहे. पण पुतनेला भगवान परमात्मा या तिन्ही नाही दिल्या, चौथे दिले. सनकादिकाचिनी माने सायुज्य 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 सौरसुदी धला पुतने. पुतना पात्र का अपात्र? प्रश्न लक्षात आला ना तुमचा? पुतना पात्र का अपात्र? काय म्हणायचं पुतनेला? अपात्र म्हणायचं. मग आपण कोण? प्रश्न आहे ना. तो श्रीकृष्ण कृपे पात्र. अर्जुनाबद्दल म्हणतात ज्ञानोबा, तो भगवान परमात्म्याच्या कृपेला पात्र आहे. कोण? अर्जुन. अर्जुन पात्र आहे, आपण कोण? अपात्र. मग पुतना म्हणजे सारखेच का पुतना? आपण कुपात्र. पुतना कुपात्र आहे. पुतना अपात्र आहे, पुतना कुपात्र. कुपात्र आहे. कुपात्र विष पाजण्याची बुद्धी आहे. देवाला विष पाजण्यासाठी आली. कुपात्र आहे, कुपात्र. तरी पण अंधश्रद्धा निर्मूलन जी मंडळी आहे त्यांच्यापेक्षा पुतनेचा दर्जा नक्की चांगला आहे. यांचा एवढा खालचा दर्जा आहे. पुतना देवाला मारण्यासाठी आले, पण देवाला मानत होती. राक्षस देवाला मानत होते. राक्षस पामर मध्ये जात नाहीत. हो, रावण असला तरी पामर मध्ये जात नाही. राक्षस देवाला मानत होता. तपश्चर्या करायची, देवाकडनं वर प्राप्त करायचा आणि देवाबरोबर युद्ध करायचं. कोण? राक्षस. महाराज म्हणतात या अंधश्रद्धा निर्मूलन आहेत ना, यांच्यापेक्षा नक्की खानदानी. कोण? राक्षस. महाराज राक्षस. हो, देव मानत होते, विरोध करत होते, पण देव मानत होते. पुतना नक्की कुपात्र आहे, पण देव मानत होते, कारण देवालाच मारण्यासाठी आली होती पुतना. माऊली सांगतात विषाचनी स्तन पाने मारू आली. आपल्या स्तनामध्ये विष भरलं, विष. ज्ञानोबा सांगतात तुका म्हणे ठका. तुकोबऱ्याने देवाला असं नाव दिलं, ठग. ठग फसवतो म्हणा, तू फसवतो. फसवणाऱ्याला काय म्हणतात? ठग. त्याला ठग म्हणतात ना. जो दुसऱ्याला फसवतो त्याला काय म्हणतात? ठग. ठग. ठग तुकोबऱ्याने दिलेलं नाव आहे. विष्णू सहस्रनामात नाही, पण तुकोबऱ्याच्या वाङ्मयात आहे. तुका म्हणे ठका. ऐसे नागविले लोकांनाही नागविले. ज्ञानोबा सांगतात लेकुरपणे झकविले. आईला फसवलं, आईला म्हणजे यशोदेला फसवलं ना देवाने. पुतना आली आणि सांगितलं म्हणे यशोदे तुला मुलगा झाला. यशोदेने बघितलं, तिच्याकडे सांगितलं अरे तू कोण आहेस? म्हणाली मी तुझी सख्खी जिजबहीण. आतापर्यंत काय ओळखीची नाही, पण मोठ्या लोकांना ओळख नसते. पण म्हणे बघ स्नान घातलं आणि तो झोपला. म्हणाले त्याला उठवू नको. झोपेतून तो उठला तर पुन्हा झोपत नाही, किरकिर करतो, रडतो. म्हणाल रडतो. भगवान विचार करतात आपण झोपण्यासाठी आलो का? तिथं झोपलोच होतो ना. भुजंगशयी ना, सर्पावर झोपलाच होता ना. अंथरून तळबटी दडी काय तो अंथरून झाला ना, तो शिस्त त्याच. झोपण्यासाठी आलो का? देव उठले. पुतनेनं विचारता घेतलं, स्तनाला लावलं, विष घेतलं, रक्त घेतलं, प्राण घेतला. प्राण नाही का? हो, प्राण घेतला पुतनेचा. पुतना मूळ शरीराने प्रगट झाली. राक्षसी नव्हती ती. राक्षसांकडे ही विद्या होती. एक राक्षस हरण झाला माहितीये सर्वांना? एक राक्षस हरण झाला होता माहितीये का सर्वांना? मारीच. मामा मामा मामाला लक्षात असू द्या. एक मामा हरण झाला होता. एक राक्षस साधू झाला होता माहितीये तुम्हाला? रावण. रावण. कशासाठी कशासाठी साधू झाला होता तो? सीतेचं अपहरण करण्यासाठी. त्याला माहिती होतं तो कदाचित वाघ होऊन सुद्धा गेला असता सीतेजवळ. वाघ होऊन सुद्धा त्याला सीता उचलता आली असती, पण सीता कोपीच्या बाहेर आली नसती, कारण वाघ जर गेला असता तर. साधू होऊन जावं. खरं तर लोकांनी लक्षातच ठेवलं पाहिजे नाही का, की राक्षस असतात पण साधू होऊन येतात. या राक्षसांपासून खरं लोकांनी
सावध असावं. 40 वर्ष वायाला गेली ना, आता डोळे उघडले लोकांचे. हा, बरबादी करून घेतली आयुष्याची. तुम्ही केलं काय तुम्ही 40 वर्षापर्यंत? हा, आणि आता कळाले तुम्हाला रावण मारसत. हा, रावण होऊन काय साधू होऊन गेला रावण. राक्षसांना सर्व येत होतं. पुतना इतकी सुंदर रूप धारण करून आली होती. भगवान परमात्म्याने जेव्हा तिचा प्राण घेतला, मूळ शरीराने जेव्हा प्रकट झाली ती पर्वतप्राय तिचं शरीर, भगवान तिच्यावर असा एवढाच भगवान तिच्यावर असा. यशोदेला असं वाटलं हे धिप्पाड शरीर म्हणाले तिकडे काणी झालं म्हणून बरं झालं. इकडे जर काणी झालं असतं तर माझ्या बाळाचा चुरा झाला असता. घरातच धावली ती. कोण? यशोदा. हो, कुठं काय घेतला? कुठं काय? भाकरीचा दुष्ट करण्यासाठी. तू कवर सदा ठग. ए ठग, तू पुतणीला इकडे पडू देणे इतका सोपा आहेस का? नाही का? पण यशोदेला फसवलं तू, नाही का? यशोदा फसवला, लेकुरपणे थकविले, एकाचे गर्भवासही साहिले. हा, फसवतो तो, ठग आहे. जाऊ द्या, मुद्दा असा आहे त्या पुतणीला भगवान परमात्मा का आपण पादिशी सायुज्य मोक्ष दिला त्या पुतणीला. पण ज्ञानवर हा तुझे अवतारे जाणू होत, नाही का? देतान मनसी पात्र कैवल्यायसे पवित्र वैरी आई मोक्ष दुराराध्य ज्योतिर होई. अरे तुही आराधी तुझे पाय मग दाडीशी तेच जाय पाय कुजैसा सनकाधिकाचे नेमा जेणे उरी हानी तला पांपरा. किती उदार आहे. तू एखादे लात घातले तुझ्या उरावर आणि त्याला तू काय देतो? दान देतो. जेणे उरी हानी तला पांपरा तयाचा चरणवाशी दाता. मागे एक प्रमाण म्हटलं लाजले गे माय. आई साहेब म्हणाले जेव्हा ताट करून गेल्या वैकुंठात देवाला ओवाळण्यासाठी सर्व चतुर्भुज दिसल्यानंतर लाजले आई साहेब, लाजले. शास्त्रकार सांगतात लाज हा स्त्रियांचा फार मोठा दागिना आहे. काय करावं, काय होईल, काय सांगता येत नाही. भीती वाटते नाही का? लाज हा स्त्रियांचा काय दागिना शे दागिना. केवढा त्याग सांगितला ज्ञानोबराने. सांडूनी कुडी दोन्ही प्रियासी अनुसरी कामिनी. 12 वाजून काही मिनिटापर्यंत भांबरे असते. भांबरे तदेव लग्नम सूर्यम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपदे मनसा. झाली देवरी, होती भांबरे, झाली देवरे. केवढा त्याग आहे, कुळाचा त्याग. माऊली सांगता सांडोनी कुडी, कुल त्याग, कुळाचा त्याग करण्याची ताकद आहे महाराज सांगतात. लाज हा मोठा दागिना सांगितला स्त्रियांचा. आई साहेब लाजले, लाजले की मग आई साहेब लाजले. नामदेवराजवळ होते, नामदेव साहेब त्यांना नाव वाढ. कारण भगवान सर्व जरी देत असला तर ते देत नाही. काय देत नाही? ते एकाची लात देत नाही म्हणाले. त्याला हृदय श्री वत्सलांच्या मिरवी भक्तांचे भगवान भक्ताला स्वरूपता देतो, पण माळ देते वैजयंती माळा आणि हृदय वत्सलांचन या दोन गोष्टी देत नाही. तात्पर्य मला हे सांगायचं आहे की ज्याने तुला लात मारली त्याचा तू चरण तू हृदयावर वाहतो. किती उदाराच आहे तो, नाही का? म्हणून तुकवार सांगता, ज्ञानोबा सांगता तुझे अवतारे जाणवस होतो. पुष्कळ गोष्टी सांगितल्या. विठ्ठला विठ्ठला राजसे यागाच्या सभासदी देखता त्रिभुवनाचे मांदी. कैसा शतधा दुर्वाक्य शक्ती निस्तेज ऐशी अपराधी शिशुपाळा आपण पीठावर दिला गोपाळा आणि उत्तान चरणाची आबाळा. काय द्रौपदीमध्ये त्याचा दृष्टांत तो राहू देऊ, नाही का? पण तो चैत्य देशीचा राजा शिशुपाल नाही का? मला सांगता 100 शिव्या दिल्या. हा, दुर्वाक्य शतदा दुर्वाक्य शब्द निस्तेजला 100 शिव्या एका सभेमध्ये. बरोबर त्रिभुवनाची मांदी. स्वर्ग मृत्यू पाताळी इथे लोक आलेले आहेत तिथं. हो, आणि तिथं उभा राहून भगवान परमात्मा शिव्या घालतो. कोण? शिशुपाल. अग्रपूजिता मान दिला भगवान परमात्म्याला. भीष्माचार्याने सांगितलं भगवानच उत्तम पुरुष आहेत म्हणून करा त्यांची पूजा.
आणि तो शिशुपाल भडकला आणि भडकल्यानंतर 100 शिव्या दिल्या. 100 शिव्या का सहन केल्या तर भगवान परमात्म्याने त्याच्या आईला तसा वर दिला होता की मी याचे 100 अपराध सहन करीन. आणि एकाच वेळेला 101 शिव्या दिल्या. सुदर्शन चक्र सोडलं त्याच्यावर, त्यालाही मोक्ष दिला देवाने. इतका भगवान उदार आहे म्हणून तुकोबाने सांगतात, तुझा ऐसा कोणी न देखे उदार अभय दान. अभय शब्दाचा अर्थ जन्म मृत्यूच्या पलीकडची अवस्था देवा देऊ शकतो नाही का. आणि म्हणून अभय दान शूर पांडुरंगा. आम्ही काय केलं पाहिजे, फक्त शरणागती केली पाहिजे. पण आतापर्यंत आमचा आचार विचार महाराज सांगतात ते तो काहीच पाहत नाही. तुम्ही फक्त त्याची शरणागती करा. अभंगाचं दुसरं चरण येती त्यांचन विचारिता दोष. शरण येती त्यांचन विचारिता दोष. शरण येती त्यांचन विचारिता दोष. शरण येती त्यांचन विचारिता दोष. त्यांचे न विचारीशी दोष. भगवान शरणागताच्या दोषाचा विचार करत नाही. फक्त माणसाने त्याची शरणागती करावी. सर्व भावाने ईश्वर शरणागती करा. मागे झाले पाहू नका, पुढे जाणे नाही. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. भगवान सांगतात मला शरणी न विचारीशी दोष. दोष विचारत नाही. तुका म्हणे नको वरपंग देवा. माझी सेवा भाव शुद्ध. बोलत असताना माणसाने नेहमी वरपंग बोलू नाही. त्याला डायरेक्ट असा पुरावा असावा. मैराळो जनक कोण कोळ त्याची. हो हो हिंमत आहे तुकोबऱ्यामध्ये. हो असं म्हटलं शिवधनुष्य जेव्हा मुडलं ना नाही का, परशुराम भगवान परमात्म्याने जनकाला मूर्ख म्हटलं होतं. मला मूर्ख नाही का. हे मूर्ख जनक किसने तोडा, हे शिवधनुष्य किसने तोडा नाही का. शास्त्रकार सांगतात परशुरामाची निंदा केली की परशुरामाला जनक कळला नाही. जनकाला मूर्ख म्हणण्याची हिंमत केली, जनक कळाला नाही. जनक मुक्त महात्मा होता. पण तुकोबाऱ्याची हिंमत बघितली तुम्ही काय म्हटलं. मैराळ जनक कोण कुळ त्यांचे. कोण कुळ काय कुळ आहे जायचं नाही आपल्याला तिकडे नाही का. पण तुकोबाऱ्याची ही हिंमत आहे. पण महिमान तयाचे काय सांगू महाराज. तो विचार करायचा नाही. महिमा पा किती मोठा आहे. म्हणजे आहे काहीतरी ते तुकोबाऱ्यांना माहिती असेल. मैराळाबद्दल मैराळ काही हिचा पुत्र आहे कोणाचा, मुरळीचा. मैराळ कोण आहे
मुरळी 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 काय कोण असते माहिती आहे ना तुम्हाला? नाचत असते ना कोण? मुरळी मुरळी आहे. मला वाटतं अजून महिलांमध्ये तो बोलण्याचा प्रकार. एखादी धांगड धिंगा जर असली तर म्हणतात, कधी कधी म्हणतात ना. हो मला सांगा, मुरळी मुरळी पुत्र आहे मैराळ. तो कवराय मैराळ पुन्हा त्याला जनकाचे जोड लावले. काय कोण कोण त्यांची असं महाराज सांगतात ना. असो पण हरिभक्तीचा महिमा पा महिमान तयाची काय काय महिमा आहे का इतरांचं पाहण्यापेक्षा पहा श्री नारायणे त्या पांडवांचे उडे. पांडवांच्या ठिकाणी काहीच कमी नाही. की जे चिना पुराणे विश्ववंदे पांडव विश्ववंदनीय ठरले. एक अभंग आहे ज्ञानोबऱ्यांचा गोड अभंग आहे. हा खूप पुरातन. पुन्हा आता अभंग मला मिळत नाही. तो अभंग खूप दिवसापूर्वी जेव्हा कीर्तन करत नव्हतो तेव्हा वाचला होता तो अभंग. विठ्ठल विठ्ठल बहुता परिगुणे सांगू पांडवा त्या गोष्टी. पाचापासून 5 जन्मले एका पत्नीच्या पोटी. गोत्रवध करून राज्य करते विश्वास वंदे शेवटे. जन्मे जे आयसा बोलेला तो पापिया झाला पुष्टी. जन्मेजय नावाच्या राजाची गोष्ट आहे. गोड गोष्ट आहे. त्याला एक रोग झाला होता. तोही ज्ञानोबरांनी अभंगात सांगितला. कुष्ठ रोग म्हणजे काय म्हणायचो आपण त्याला? महारोग, रक्तपित्त, क्षयरोग. उघड आपला शब्द होता त्याला रक्तपित्ती असा आवाज आपण त्याला नाव होतं. हा त्या जन्मेजय नावाच्या राजाला झाला. ज्ञानोबा सांगतात. बरं का झाला? त्याला पांडवांची निंदा घालली म्हणून. निंदा नाही का? पांडवांची काय घालली? निंदा. बरं पापी झाला. पापही लागलं आणि त्याला तो रोग पण झाला. तो पापिया झाला पुष्टी. पापी पण झाला आणि कुष्ठरोगी पण झाला. कोण? जन्मेजय. काय बोलला तो? म्हणाले गोत्रवध करून राज्य करते. गोत्रजाचा वध केला म्हणाले. 5पासून 5 जन्मले हे म्हटलं. पांडवांचा इतिहास माहिती आहे तुम्हाला? अर्जुन इंद्रपुत्र आहे. अर्जुन इंद्राच्या मंत्राने झालेला आहे कुंतीला. कर्णाचा हिशोबच नाही. सूर्यपुत्र आहे कर्ण. सूर्याच्या मंत्राने कर्ण झालेला आहे. हे 5 मंत्राने झालेले आहे. हे देवाचा प्रसादच आहे. 5पासून 5 जन्मले असं बोलला तो. खोटं नाही बोलला. निंदा त्याला म्हणतात जे खोटं बोललं जातं, आरोप केला जाता त्याला निंदा म्हणतात. काही वस्तुस्थिती बोलावी लागते नाही का? वस्तुस्थिती बोलावी लागते. वस्तुस्थिती खरं आहे, खरं बोलला तो खोटं बोलला नाही. ज्ञानोबा खरं बोलला तरी त्याला पाप का लागलं आणि त्याला रोग का झाला? तर त्याला हे माहिती नव्हतं की पांडव ईश्वर शरणांगत होते. तमेव शरणम नाही का? काय शिष्येस हमशादी माम तो प्रपण. अर्जुन झाला देवा मी तुझा शिष्य आहे. तुझा शरण गा सर्व प्राणे म्हणत देवा. विठ्ठल विठ्ठल पांडवांच्या दोषाचा भगवान परमात्म्याने विचार केला नाही. जन्मजाला रोग झाला. तो रोग जाण्यासाठी त्याला गीता ऐकावी लागली. गीता ऐकावी लागली माहितीये ना? मुनी सांगेन पण आता जन्मेजय नाही का? आणि जन्मेजयाच्या आवलीला दोष हारले. दोषही गेले जन्मेजयाचे. ज्ञानोबा सांगतात ज्या जन्मेजयाने एक यज्ञ केला होता माहिती सर्वांना? सर्पक्षत्र यज्ञ. जन्मेजय नावाचा राजाने केला होता. तक्षक सर्पाने चाबा घेतला कोणाला? परीक्षितीला. आणि परीक्षितीचा मुलगा जन्मेजय. जन्मेजयाने सांगितलं माझ्या बापाला जो चावला ना त्याची जात मी ठेवणार नाही. पूर्ण जातीचा काय करायचं? नायनाट करायचा. तक्षक सर्प जिवंत ठेवायचा नाही पृथ्वीवर असं जन्मेजयाने ठरवलं होतं. लोकांनी विचारलं का? माझ्या बापाला चावलं. आणि ऋषीचा शाप होता. तुझ्या बापाने रिकामटा धंदा केला होता तुला माहिती आहे का? रिकामटा म्हणाले गेला आणि एका साधूच्या गळ्यात मेलेला सर्प टाकून आला. तुझ्या बापाने रिकामटा धंदा केला ते माहिती नाही तुला?
आणि मारली याची निरागे पाठीचा सुड मागे सुटबुद्धीने निघाला म्हणा तो तक्षक सर्पाला मारण्यासाठी जन्म होतो तसं नाही. भारतीय संस्कृती माहित आहे का तुम्हाला? या भारतामध्ये लाच देणारा पण आणि लाच घेणारा पण जिवंत जाळला जात होता. या देशामध्ये लाच घेणारा पण आणि लाच देणारा पण जिवंत जाळले जात होते. मला वाटतं 5-7-8 वर्षापूर्वी मनमाडलं झालं काहीतरी नाही का? बरोबर हो पाणेवाडीला हो महाराष्ट्र परंपरा टिकवली. काय सांगायचंय आपल्याला? भगवान शंकराने काम जाळलं माहितीये तुम्हाला? लांच कर म्हणून कोळसा काम केला. काम का जाळला? लाच घेणारा म्हणून जाळला. कामाने लाच घेतली होती लाच नाही का म्हणून भगवान शंकराने काम जाळला. जन्मजाने सर्प का जाळला? लाच घेणारा म्हणून जाळला. लाच देणारा म्हणून जाळला. परीक्षितीला सर्प दंश होणार आहे. जगातले सर्व मांत्रिक येत आहेत. सर्व देशातले मांत्रिक परीक्षितीकडे येत आहेत. एक मांत्रिक येत होता त्यात तक्षकाची त्याची गाठ पडली. तक्षकाने विचारलं त्या मांत्रिकाला कुठं चाललात? म्हणाले दिल्लीला. राजा परीक्षितला सर्पदंश होणार आहे आणि मी मांत्रिक आहे. मंत्र सामर्थ्याने मी सर्पाचा विष कारण सर्पाला मंत्र चालतो असं म्हटलं ना नाही का? मंत्राने सर्प उतरत असतो नाही का? दुर्जनाला मंत्र नाही असं सांगितलं. दुर्जन चावला ना तर त्याला नाही मंत्र पण सर्प जर चावला तर त्याला मंत्र आहे. म्हणून मांत्रिक आहे म्हणाले मीच तक्षक आहे. तुला तक्षकाची ताकद माहित आहे का? कळेल म्हणाले. आता तिथं चला. हा सूर्य हा जयद्रथ नाही म्हणाले इथंच पडू द्या. तक्षकाने तिथे एका झाडाला चावा घेतला. ते झाड कोरडं झालं. मांत्रिकाने मंत्र म्हणून ते झाड पुन्हा जिवंत केलं सजीवन. मग तक्षकाला वाटलं अरे आपली प्रतिष्ठा जाईल म्हणाले. आता मांत्रिक तितका सुंदरच होता. सांगितले हे बघा असं करू नका तुम्ही येऊ नका. अहो म्हणाले असं कुठं चालेल का? परीक्षिती राजा आहे. जर त्याचा सर्प उतरला तर मला तो भरपूर दरवे देईल म्हणाले. दरवे मी देतो ना म्हण लागेल तेवढं देतो. तो मांत्रिक तिथून परत केला. हे जन्म ज्याला माहिती होतं म्हणून तक्षक जाळायचा होता. लाच घेणाराही आणि लाच देणाराही असा जन्मेजय नावाचा राजा. त्याला कुष्ठ रोग झाला. त्याला पापही लागलं. त्याला कारण आहे पांडवांची निंदा. पांडवांची निंदा त्याने खोटी केली नाही खरी जरी केली पण पांडव ईश्वर शरणागत होते. तुकोबाने सांगतात शरण येते त्यांचे न विचारेशी न मागता त्यास आढळ देश विठोबार. वेळ आपला जवळ आलेला आहे. आता आपण शेवटचं चरण म्हणू. 2-2 मिनिटात मी दोन्ही चरण सांगतो. 10 वाजता नक्की कीर्तनकाराने एसटी स्टँडवर गावातल्या लोकांनी पिशवी घ्यायला आलं पाहिजे अशी अपेक्षा करू नये. कारण महाराजांचं चरित्र वाचा. गावात राहावे कोण्यामुळे कोपला पाटील गावीचे हे गावी. आपलं असं नाही हो. किती आदर करतात मला सांगतात म्हणून संत चरित्र वाचा. वानावी
ऐकावे त्यांची सदा. महाराज हा काय प्रसंग आहे हो. गावात राहायचं नाही देहू गावामध्ये. हा पाटलाने दारातून सांगावं, गावातून बाहेर पडा. तुकाराम बाबाच्या तोंडातून ऐकली एक गोष्ट सांगतो आपण.
एकार बुद्ध 60 कोटी दिखा 30 लक्ष 10 सहस्र मापा 709 मास लिखा तया हिरण्य कश्यपा काय झाले अरे मना तू सोस करशी किती हिरण्य कश्यपूचं आयुष्य सांगितलं तू नामदेव रायाने 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षाने 9 महिने तुकोवर सांग त्या मानाने आयुष्य थोडी नाही का आयुष्य थोडी का म्हणे तुझं वाणू कैशापती एक मुखारी आयुष्य थोडी शरण येते त्यांच्या न विचारीशी दोष न मागता त्यास आढळ देशी वेळ पण झाला आणि शिवा पण आता या ठिकाणी माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देत आहे या कार्यक्रमाचं सौंदर्य सर्व महाराज मंडळी गायक वादक गंधर्वासारखे गायन करणारी ही माणसं नाही का पूर्वी तिकून माणसं आल्याशिवाय मोठे कार्यक्रम होत नव्हते याचा अर्थ आजचा कार्यक्रम मोठा आहे असं मी म्हणत नाही आयोजन मोठं आहे फक्त कीर्तनकार धाकलाय आजच्या पुरता पण आता कितीही मोठा माणूस आला उदाहरणार्थ उद्याचे गायक स्वर गंधर्वच आहेत उद्या ज्यांचं कीर्तन आहे श्रावण महाराज नाही का तरी परंतु कुठल्या प्रकारची आपल्यात कमतरता नाही अगदी पूर्ण कुठलाही उद्या महाराष्ट्रातला कुठलाही माणूस आला तरी सुद्धा अगदी यथार्थ साथ करतील अशी ही मंडळ आहे नाही का हरिभक्तीपरायण ज्येष्ठ गुरुबंधू लोटनजी महाराज आज इथं हजर पण आहेत गाव पण त्यांचं आहे नाही का बरेच दिवसापासून आमची कीर्तनाच्या माध्यमातून तरी आता गाठ नव्हती आमचे बापू महाराज आहेत अनेक वाडीकर आपल्या नाण्याचे गायक आहेत खरंच बरं का खूप पुरुषार्थ आहे हा खूप मला तरी खूप आनंद होतो असले की कुठलाही कार्यक्रम माझ्या दृष्टीने तरी भाऊ असले की सुंदर कार्यक्रम होतो सर्व जबाबदारी सांभाळतात अगदी काय गोड वाजवतात ही मुलं नाही का किती प्रगती झाली आपले पेटी मास्टर आपले जीवाभाऊ महाराज सर्व गायक वादक सर्व टाळकरी मंडळी आणि श्रोते सुद्धा अगदी इतके चांगले मिळाले ना कारण इकडे कार्यक्रमाला आलो की अंगाला काठी येतात तसं नाही झालं नाही तिकडे लोक कमी मिळतील पण गर्दी ऐकणारेच मिळतील तिकडे पण इकडे म्हटलं की धुळ्यापासून पुढे गेलं की अंगावर काठीच येतात काय होईल काय नाही नाही का तसं काही झालं नाही ऐकणारे सुंदर आहेत झालेली शिवा ज्ञानोबराच्या चरणी समर्पित करतो ज्या साधू संत महात्म्यांचा आपल्या पाठीशी आशीर्वाद आहे पूजनीय माऊली गुरुजी जायखेडा पूजनीय तात्या महाराज वळभाडेकर आणि वैरागी मूर्ती तुकाराम बाबा नाही का महात्म्यांचा आपल्याला आशीर्वाद आहे त्यांच्याच आशीर्वाद चालू असले त्यांच्याच आशीर्वाद पूर्ण होणार आहे आपला वेळ झालेला आहे 5-1 मिनिटाचा मी तुमचं अतिक्रमण केलेलं आहे त्याबद्दल तुमच्याकडे क्षमा मागतो आणि आपल्या वाणीला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर
एकं फक्त सूचना देतो. एक महात्मा किती उदार आहे याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजताती पोवाडे. त्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या गुणाचं वर्णन माऊलींनी आपल्या ओघवत्या भाषेमध्ये उपदेश करून सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं असं आहे, उद्या सकाळी 9 ते 9 वाजता भगवान पंढरीश परमात्म्याच्या मूर्तीचं कलश यात्रेची सुरुवात श्री गणेशजींच्या मंदिरापासून होणार आहे. तरी गावातील सर्व भाविक भक्तांनी, माता भगिनींनी कळशा तुळशा घेऊन या कार्यक्रमाला हजर राहावं. सडा रांगोळी असं टाकावं. आपल्या घरी जर पाहुणे आले तर आपण सर्व घर स्वच्छ करतो, तसं गाव स्वच्छ झालं पाहिजे. आपलं अंगण जे आहे ते सारवून सडा रांगोळी टाकून अतिशय सुंदर केलं पाहिजे. कारण जो जगाचा बाप आहे तो उद्या आपल्या गल्लीतनं आपल्या दारावरून जाणार आहे. म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त, मला माहिती आहे, सर्वात जास्तीत जास्त आपल्या घराची शोभा कशी करता येईल याचा प्रयत्न करावा. सर्वांनी उद्या पांडुरंग आपल्या गावामध्ये प्रवेश करणार आहेत. म्हणून आपल्या दारावर सर्वांनी गुढिया तोरण असं उभं राहावं आणि कळशा तुळशा घेऊन सर्व सुवासिनी माता भगिनींनी हजर राहावं. सर्व पुरुष मंडळींनी यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा. आपल्या घरी काही दुःखद घटना झाली किंवा सुखाचा क्षण असला तर आपलं किती काही काम असलं तरी आपण सर्व कामधंदा बंद करतो. तसं उद्या भगवान परमात्म्याच्या मूर्तीची मिरवणूक आपल्या गावामधून होणार आहे. म्हणून सर्वांनी उद्या सर्व काही काम बंद करून या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सर्व आबालवृद्धांनी सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाचं आपल्या डोळ्याचं पारणं फेडावं. आपण सर्व खूप भाग्यवान आहात की आपल्या डोळ्याने विठ्ठल भगवान परमात्म्याच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा सोहळा, मूर्तीची मिरवणूक आपण सर्व पाहणार आहोत. म्हणून सर्वांना श्री रोकडे हनुमान भजनी मंडळातर्फे, श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान आरवीतर्फे कळकळीची विनंती करतो. उद्या या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. उद्या सकाळी ठीक 9 वाजता गणपती मंदिरापासून या कार्यक्रमाची सुरुवात होईल. सूचना संपली. आणि उद्या हरिभक्त परायण परमपूज्य